राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख सुख झाले हो सुख झाले हो साधनी ओ Hare
संगीत विशारद संगीत अलंकार श्री हरिभक्त पारायण आदरणीय कामाजी महाराज रेवलगावकर त्यांना साथ करतील। संगीत विशारद संगीत अलंकार श्री हरिभक्त पारायण आदरणीय विष्णू महाराज तांदळीकर, मर्दंग सम्राट मर्दंगाचे महामेरू श्री हरिभक्त पारायण आदरणीय विश्वेश्वर महाराज कोलंबीकर कामाजी महाराजांना साथ करतील। दुसरे मर्दंग सम्राट मर्दंगाचे महामेरू हरिभक्त पारायण आदरणीय प्रदीप महाराज चव्हाण वसमतकर विष्णू महाराजाला साथ करतील। सर्व काम
मैं करी न सांगता सर्व कामे करी न सांगता सर्व कामे करी न सांगता न सांगता न सांगता सर्व कामे करी सर्व कामे करी न सांगता सर्व कामे करी न सांगता साठविना हृदय संपोषी साठविना हृदय संपोषी बाहेर धाकुटी मोती रुभा मूर्ति
मूर्ती उभा मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती भक्त समागमे सर्व भाव हरी भक्त समागमे सर्व भाव हरी सर्व काम करी न सांगता आपल्याकडे पाठ आहे न सांगता करी सर्व काम असं हे पाठाची सोय पण गाथ्यामध्ये सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिले रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पाये देवनिया काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठ्ठला 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 विठ्ठला
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वै नमः। समचरण सर्वजं सान्द्रनीलामुदाभं जगरणीत पानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कज्जलं गञ्जनेत्रीं सदयदवलः संविठ्ठलं चिन्तयामि। मनोजीवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण जी हनुमंता ओ शरण शरण जी हनुमंता शरण शरणाची हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावाव्या सुभटा। अधिष्ठान भगवान परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन साधू संत महात्म्यांची शरणागती करून सर्व सज्जन श्रोता आई बापाला नमस्कार करून शिवरात्म करतो। विठ्ठल मौजे कांगठी आंध्रामध्ये कंगठी नावाचं गाव आहे। कंगठी तिकडलं मंडल आहे तेलंगणामध्ये आणि आपल्याकडं कांगठी आहे। आता ते गाव श्रीमंत आहे की नाही माहीत नाही, पण हे गाव पैशाने श्रीमंत आणि मनाने श्रीमंत आहे बरं का। कारण मी बघितलंय जोपर्यंत इथला मारुतीराय खूप वनवासात होता, लोक श्रीमंत होते पण मारुतीराय वनवासात होते। पत्र काय समोर ते बसायला फरशी नसलेली खूप ताप। पण या श्रीमंत मनाच्या श्रीमंत माणसाने मनात विचार केला आपण जर एवढाले वाडे बांधत असो तर देवालाही चांगलं केलं पाहिजे। जे मनात भरलं, इथं जागा नव्हती महाराज समोर, सगळी जागा मोकळी केली। मी तर म्हणतो नांदेड जिल्ह्यात पहिलाच क्रमांकाचं मंदिर असेल। एवढा जीव ओतून या कांगठीकरांनी श्रीमंत परिस्थितीतल्या श्रीमंत मनाच्या माणसांनी देवालाही श्रीमंत करून टाकलंय। विठ्ठल कारण 1992 ते 2002 या 10 वर्षापर्यंत या गावात नोकरी केली, जवळपास 1-2 महिने कमी। तर विष्णू महाराज म्हणले मला या कांगठीत तुम्हाला कसं सगळं ओळखी। मी मुलगा चुली कोणाच्या कोणीकडे तोंड करून आहे तेवढं मला माहीत आहे। कारण 10 वर्ष नोकरी केल्यावर दुसरं काय केलं आम्ही, बरं दुसरं काय फार लांबही राहत नव्हतं, जवळच होतो। म्हणून उपस्थित सगळी आमचे मायबाप, कारण मी मागच्या वेळेस कीर्तनात म्हणलो होतो की मला इथं आल्यानंतर मी माहेरला आल्याचं मला जाणव होते। ज्या अर्थी असं बघा आमचे खातं विचित्र आहे नोकरीमध्ये, पोलीस खातं असो की महसूल खातं असो, फक्त सगळ्यांचे मन जिंकता येतील असं अजिबात नाही। काही आमच्यामध्ये खोडकर जात असते, आमच्यात पोलिसातले असो की तलाठ्यातले असो, पण त्याच्यामुळे वितुष्ट निर्माण होतात।
पण सरळ सरळ मनानं समजून घ्यायला एखादी 4-6 महिने वर्षभर जरी या गावावर गेला असेल, पण नंतरचे 9-9.5 वर्ष अत्यंत प्रेमाचे, अत्यंत जिव्हाळ्याचे, मायलेकराच्या संबंधानं माझं यांच्यावर आयुष्य गेलं. आणि त्याची पावती म्हणूनच मला कीर्तनाला बोलवतात. अन्यथा त्यांच्या मनात माझ्याबद्दल किंवा माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही असलं तर मीही आलो नसतो आणि त्यांनी मला बोलवलं नसतं. विठ्ठल असं महत्त्वाचं सगळं सहभाग, सुंदर अशा प्रकारचं मंदिर आणि भगवान परमात्म्याचं ज्याला ज्याला मंदिर बांधण्यामध्ये योगदान देता आला त्याच्या 7 पिढ्यांचं अतिशय कल्याण होतं महाराज. आणि मागल्या 21 पिढ्या उद्धारून जात असतात. जर कुठं आपले आईबाप कोण्या कारणानं एखाद्या वेळेस अधोगतीला गेले असतील तर या मंदिराच्या कामात, सप्ताहाच्या कामात ज्यांनी सहभाग दिला त्याच्या आईबापाचा सहज उद्धार होतो आणि पुढच्या 7 पिढ्यांना आनंद मिळतो. असं एक शास्त्र आहे. विठ्ठल मी मुद्दाम कोणाचं नाव घेत नाही, पण एक आठवलेला प्रसंग म्हणून सांगतो. आमचे अप्पाराव पाटील मला एकदा त्यांनी विचारलं, ते गुरुमार्गी आहेत. आमच्या आनंदबन महाराजांचे त्या गुरुचं शिष्याचं नातं, कोलंबीच्या घराचं गुरु शिष्य नातं, तसं सगळं गावच आमच्या कोलंबीचं शिष्यमंडळ आहे. पण त्यांनी मला एकदा विचारलं, महाराज तुम्ही कीर्तन करता, पोथी सांगता आणि गुरु केल्या वाचून तुम्हाला सांगायचा अधिकार आहे काय? मला त्यांचं विचारणं त्यावेळेस खोचक वाटलं, पण खरंच अगदी खरं आहे 100% की गुरूंचा अनुग्रह घेतल्या वाचून, गुरुपासून ज्ञान घेतल्या वाचून जगामध्ये ज्ञान सांगायचा अधिकार नाही. विठ्ठल 1994ची गोष्ट आहे ती. त्यांनी मला विचारला प्रश्न, कारण ते नेहमी महापूजा पद वगैरे म्हणतो. ते गावात सगळीच मंडळी आमच्या महाराजाकडं सगळी हे आहेत, अनुग्रहित आहेत. मग त्यांचा प्रश्न मला डोक्यात पडला. म्हणलं त्यांना मी बोललो खरं, पण हे नक्की कसं असावं. योगायोगाने 1995लाच मला गुरुमंत्र झाला आणि मग मी अप्पाराव पाटलाला छाती ठोक सांगू लागलो की आता मी गुरु करून घेतलो, आता मला ज्ञान देण्याचा अधिकार आहे की नाही सांगा. त्याने मला आता 100% आहे. विठ्ठल त्याच्या अगोदर एक सांगतो, जीवनामध्ये आमच्या एक ब्राह्मण धर्मामध्ये मुंज होत असते आमची. त्या मुंजीमध्ये आमचा दुसरा जन्म प्राप्त होता. आम्हाला द्विज म्हणतात. आणि त्यावेळेस गायत्रीचा मंत्र देणारे आमचे गुरु असतात. गायत्री ही सगळ्या देवतेची मोठी देवता असल्यामुळं तो उपदेश झाला म्हणजे मी ज्ञानाला पात्र झालो असा खरा त्याचा अर्थ आहे. पण कानामध्ये मंत्र देऊन जगताचं कल्याण करण्याकरता ज्ञानाची उपासना स्वतः करून जगाला काही थोडं बहुत देत देत ज्याचं जीवन जातं त्याला सद्गुरूंची कृपेची गरज आहे आणि ती प्राप्त झाल्यामुळं मी तुमच्यात आलो. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताहाच्या 2य दिनानिमित्ताने कीर्तन सेवा आहे. त्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये भक्तांचं लक्षण या अभंगात प्रतिपादन करतात आणि भगवान परमात्मा आणि भक्तांचं नातं काय आहे याचा थोडासा विचार अभंगात सांगितलेला आहे. अभंगाचा धावता भावार्थ सांगतो. भगवान परमात्मा भक्तांच्या संगतीत राहतो. काय करतो? त्यांनी कुठलीच कामं सांगायची गरज नाही. परमात्मा स्वतःच्या मनानंच भक्तांच्या घरची काम करतो. सरळ सरळ अर्थ. मग कुठं राहतो तो? साठवून ठेवलेला परमात्मा त्यांच्या भक्तांच्या हृदयात राहतो आणि जगानं दाखवा म्हणलं त्यावेळेस मूर्ती रूपानं बाहेर येतो. जगाला संत महात्मे देव दाखवू शकतात. आणि तो परमात्मा काय करतो? इच्छा करतो. परमात्म्याच्या भक्तांच्या घरी राहतो, पण परमात्म्याचं सारखे मनात असं कोडा असते की भक्तांनी मला काहीतरी मागावं, भक्तांनी मला काहीतरी मागावं. पण भक्तांचं ब्रीद आहे महाराज, काही मागतच नाहीत. जे मागत नाहीत तेच भक्ताच्या मालिकेत बसतात आणि जे देवाकडे जाऊन मागतात ते भिकाऱ्यापेक्षा जास्त वाईट असतात. बरं, असं तुम्ही म्हणताल माझा एक शब्द गेला किंवा मागणारे भिकाऱ्यापेक्षा वाईट असतात. हो, जे संसाराचं मागतात ते वाईट असतात. जे परमात्म्याचं मागतात ते संत मागते मागितलीच ना. वाढावे संताना, वाढावे संताना, वाढावे संताना, वाढावे रही भावे धन धान्य, 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 रही भावे धन वाढावे
जी मागणारी जाते देवाकडे, वाढावे संतान, माझ्या पोराला पोरग हो दे, पोरीला पोरग हो दे, आणि घरी धनधान्य पिकू दे, याच्यापेक्षा आमची बुद्धी पलीकडे गेलेली आहे. परमात्मा जर भेटलाच आम्हाला तर असंच मागणं असतं. म्हणून हे भीक मागण्याची अवलाद आहे. हे काही उपयोग नाही महाराज, ज्याच्याने आपलं कल्याण होणार नाही. म्हणून जनकल्याणाकरता, स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता काही मागणं ते योग्य मागणं आहे. म्हणून संत महात्मे कोणतंच मागत नाहीत. भगवान परमात्मा सारखी वाट बघत असतो, काही मागतील का मागतील का. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिले रोकडे. बरं मागितले नाहीत संत महात्म्याने, देव विचार करतो त्यांच्या मनात जरी आलं तरी देऊन मोकळं व्हावं. पण त्या संत महात्म्याच्या मनातही येत नाही मागावं म्हणून. मग ते कोण संत महात्मे कसे आहेत ते तुकोबाराज सांगतात. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, आपला जीवही भावही देवाच्या पायावर समर्पित करतात आणि त्याच्या मोबदल्यात काहीच मागत नाहीत, त्याला संत म्हणतात. आणि अशा संताच्या संगतीत परमात्मा असतो असा अर्थ आहे. विठ्ठल. एक 15-16 दिवसापूर्वी एक वाईट घटना माझ्या जीवनाकरता. माझी आई स्वर्गवासी झाली, बाबांच्या तिथीलाच गेली. खूप पुण्यवान होते, खूप अधिकारी संपन्न महात्मा होते. पण त्या दुःखामधून बाहेर सावरण्याकरता एकच उपाय होता, ते म्हणजे कीर्तन करणे. कारण कोणी आले घरी भेटायला की कशी होती काय झालं ते सांगत बसावं. थोडा जिव्हाळ्याचा माणूस असला की ढसाढसा रडावं. त्या ढसाढसा रडण्यामध्ये आयुष्याची आपली मर्यादा कमी व्हावं. निरंतर तेच विषय. आई गेल्या संध्याकाळपासून त्याचे खालचं ते गोड जेवण होईपर्यंत रोज लोक यायचे, बिचारे प्रेमाचे लोक, 100-200 लोक रोजचे यायचे. प्रत्येकाने तोच प्रसंग विचारायचा, कसं झालं, आई तर बिमार नव्हती तुमची. मग ते सगळं आई तेच सांगायचं, रोज तेच पाठण. जसं सत्यनारायणची पोथी एका दिवशी 25 सत्यनारायण करायचं काम पडलं अपरा पाटील, तर ते 5 अध्याय 25 वेळा वाचायचे, तेच अध्याय पुन्हा वाचायचा. तसं आईबद्दल विचारणाऱ्या लोकांना विचारलं की तेच सांगायचं. मग त्याच्यानं काय व्हायचं, एक मनाची बाजू खचायची रोज. मग तुम्हाला काय रोग आला हो, तुमचं वय 63-64 वर्ष, आई म्हातारी असेल, जाऊ द्या की. जाऊ द्या बाबा, जाणार आहे. पण लक्षात ठेवा मायबाप, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जगाचा स्वामी असेल तर पण तो आई विना भिकारी होऊ शकतो. एक. दुसरे गुरुजी, साने गुरुजी लिहितात, सारे मिळे परंतु आई पुन्हा न मिळे. आणि शास्त्रकार सांगतात, जकारात पंच दुर्लभा, जननी जन्मभूमिष्य जनकस्य जान्हवी च जनार्दना येते ते पंच जकारात दुर्लभा. आपली जन्मभूमी दुर्लभ आहे. आता मी भले नायगावला राहतो, पण मला कोलंबीकर महाराज म्हणलं तर बरं वाटतं. पण नायगावकर छापलं की रड नाही तर महाराज वाईट वाटतं, कारण कोलंबी माझी जन्मभूमी आहे. त्यानंतर जननी म्हणजे आई दुर्लभ आहे, पुन्हा मिळत नाही महाराज. बाप पुन्हा मिळत नाही. भागीरथी पुन्हा मिळत नाही आपल्या स्नानाला. आणि परमात्मा पुन्हा भेटत नाही. विठ्ठल निरंतर त्या दुःखाचं ईर्जन फोडण्यापेक्षा कुठेतरी आनंद मिळावा या दृष्टीनं तुम्ही मला कीर्तनासाठी बोलवलं. म्हणून तुम्हाला मी धन्यता देतो की ज्या कीर्तनामुळं माझं ते दुःख विसरून तुमच्या सगळ्यांची भेटी होणं आणि परमात्म्याबद्दल मला काही चिंतन करता येणं, याच्यामधला 2 तास काय जी वेळ जाणार आहे ते परमात्म्याच्या चिंतनात जातो. म्हणून दुःख करीत बसल्यापेक्षा आनंदात नेण्याकरता तुम्ही मला बोलवलं, म्हणून पुन्हा एकदा धन्यता देतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल. तुकोबाराज सांगतात देवाचा पत्ता. आता आपल्याला देव पाहिजे प्रत्येकांना. मी असं म्हणतो, किती वाईट माणूस असू द्या, त्यांना सुख पाहिजे की दुःख पाहिजे. असा कोण माणूस आहे की मला दुःख पाहिजे म्हणणारा. त्याने जगात किती वाईट वागू द्या, स्वतःला वागू द्या, कुटुंबात त्याचा त्रास होऊ द्या भयंकर, पण तो चिंतन करतो ते मला सुख पाहिजे, दुःख नको. मजला की दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणीच म्हणत नाही जगामध्ये, मला सुख व्हावं. मग सुखाची व्याख्या काय नेमकी ते कळत नाही आम्हाला. उदाहरण सांगतो. एक रानामध्ये ग्रस्त राहत होता. त्यानं 1-1च्या नोटा सुरुवात नवीन झाल्या, त्यानं 20-20 एक बंडल करून ठेवायचं. आणि त्याचं गणित 2 विसा, 3 विसा, 4 विसा, 5 विसा असंच. 1-1 रुपयाच्या नोटा 20 झाल्या की 1 20, 2 झाले की 2 विसा, 3 विसा. मग ते ग्रस्त रानात राहताना एक वाटसरू म्हणला, अरे आपल्याला पैशाची गरज होती, विसरलो आपण, पैसे 50-60 रुपये पाहिजेत आपल्याला. या काका कोण घेऊत? राम राम. राम राम. कसं काय नाही केला? मला काही नाही, 50-60 रुपये पाहिजे होते, मी विसरलो घरी, घेऊन जा मला. टाकले बंडल त्याने. 1-1 रुपयाचे 5 बंडल टाकले. त्याने सांगितलं 5 विसा टाकलो, किती पाहिजे तेवढे घ्या. त्यानं 3 बंडल उचलले, 2 राहिले. त्याने म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. मला 3 विसा घेऊन गेलाय, 2 विसा ठेवलाय.
पुढे 2-3 महिने गेले, 4 महिने गेले, आता याला परत आठवण आली आपण पैसे द्यायचे. म्हणे याने देताना 50 चेक आणि 10 चेक नोट देऊ लागला. पण त्या बाचं गणित असं होतं, 1-1 रुपयानेच मोजायचं. 1 विसा, 2 विसा, 3 विसा असंच मोजायचं. 50 अधिक 10 रुपये 60 रुपये होतात खरे, पण त्या म्हाताऱ्याला पटलंच नाही. त्यानं मला नालाय का 5 महिने झाले पैसे द्यायलास, उसने तर मागत नाहीत आणि माझ्या 3 विसाने येऊन हे काय द्यायलास मला. आता त्याला वाटलं बा मी 60च दिलो ना. त्यानं मला बाकी भानगड माहीत नाही, मला 3 विसा दे. 1 तास चाललं हे रवदळा. तिथून एक हुशार माणूस आला, त्यानं पाहिलं काय झालंय. म्हणलं काय नाही, याचे 60 रुपये नेलतो, पण 1-1 रुपयाचे 3 बंडल नेलतो. 20-20चे 3 बंडल, 20 नोटाचे 1 बंडल, 20 नोटाचे 1 बंडल. पण देताना 50 चेक आणि 10 चेक नोट द्यायलो, पटना गेले. त्याला विचारलं काय झालं. म्हणले हे बदमाश आहे ना फार, माझ्या 3 विसाने येते मला 80 रुपये देते ना. मग ते शहाणा माणूस जेवता रस्त्यानं त्याच्याकडे 1-1 रुपयाच्या नोटा होत्या. त्यानं लगेच ती 1-1 रुपयाच्या नोटा 20-20 3 घेतल्या. त्याला रबर लावलं, याचे 50 आणि 10 खिशात ठेवले आणि ते 3 विसाचं बंडल टाकल्यावर म्हणला तुला धन्यवाद देतो. म्हणला हे बदमाश मला बुडू लागला होता. म्हणला मला 3 विसा मिळाल्या. 3 विसा म्हणजे किती? 60. आणि 60 म्हणजे किती? 3 विसाच 20-60. तसं सुख म्हणजे काय तर परमात्मा, आणि परमात्मा म्हणजे काय? सुख. विठ्ठल सगळ्यांना सुख पाहिजे, पण गंमत असे महाराज, सगळ्यांच्याच घरी सुख म्हणजे परमात्मा नांदायला येत नाही. काय येत नाही? आम्ही भक्त नाहीत का देवाचे? आहोत ना. कारण भक्त असल्याशिवाय आम्हाला हे मंडपन हे करण्याची बुद्धी होईल कशी? आम्ही देवाचे भक्त नाहीत का? आहेत. मग काय कमी पडले आपल्यामध्ये? देवाला आवडतील एवढे भक्त नाहीत आपण. विठ्ठल आमचं जास्तीत जास्त लक्ष विषयाकडे आहे, संसाराकडे लक्ष आहे, आणि उरलेल्या वेळात आम्ही परमार्थ करत असतो. कीर्तनाची वेळ किती? 9 ते 11. आणि 11:30 पर्यंत महाराज कीर्तन केल्यावर किती उठतील बसतील? म्हणजे मर्यादित वेळेमध्ये साधल्या डावाचं वागणं आपला परमार्थ आहे. म्हणून देवाचे आपण आणखी लाडके झालो नाहीत, म्हणून देव आपल्या घरला येत नाही. विठ्ठल भक्तांच्या घरचा घरी येतो ना देव. आम्हाला शंका आहे पुन्हा. भक्ताचे प्रकार गीतेमध्ये 4 सांगितलेत. आर्तो, जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ. 4 भक्ताचे लक्षणं सांगितलेत. पहिला एक आर्त भक्त सांगितलाय, दुसरा अर्थार्थी भक्त सांगितलाय, तिसरा जिज्ञासू सांगितला, आणि चौथा ज्ञानी भक्त सांगितला. नेमकं कोण्या भक्ताच्या घरी परमात्मा राहतो आणि न सांगता कोणती कामं करतो बघायचं आपल्याला. विठ्ठल पहिल्या भक्ताचं जर उदाहरण बघायचं असेल, महाभारत आपण बघा डोळ्यासमोर आला की जेव्हा पांडव द्यूत खेळताना हरले, आता त्या डावावर काय लावायचं? मला वाटते तुमच्या गावात काही सांगायची गरज नाही काय डावावर लावायचं. डावावर काय लावायचं? घोड्या पांडवांना फसवल्या गेलं, नादी लागले की माणूस फार वाटतो. तुम्हाला आमची घटना सांगतो तुम्हाला. काय हरकत आहे? अपमान सांगो, जगासमोर मान सांगू नये महाराज. बरोबर अपमान सांगो. मी आमचे मोठे भाऊ, मी ITला होतो त्यावेळेस, म्हणजे मी BNCला नोकरीला होतो तलाठी म्हणून लागायच्या अगोदर. आणि आमची बहीण बिमार होती. मग मी काय केलं, आमच्या साहेबाला विचारून 5-7 पोते सिमेंट, मी सिमेंट गोदामावर होतो, 5-7 पोते सिमेंट बाहेर विकलं परस्पर एका गुत्तेदारला. त्याचे 700-800 रुपये आले. आता गुणानं घरला जावं, दवाखान्यातले पैसे भरावं की नाही. त्या रेल्वेच्या पुलाखाली पहिले पट्ट्यावरून पूल होता, शिवाजीनगरकडे जायचं. तिथं ते 3 पानं खेळत बसलो होतो. ते आमच्या भावाच्या हातात पैसे होते. 200 रुपये लागले की 700 आले त्यांना. जे चटक लागली, चल रे बाप म्हणलं, बरं नाही हे, चल तुझ्या हात जोडतं भावाला. नाही नाही म्हणला, तेही जाऊ देणार किंवा लागाव. पुन्हा 300 लावला की पुन्हा 700 आली. आता पैसे जास्त जमा झाले, चल रे बापू हात जोडतं भावाला म्हणलो. त्यानं जाऊच दिलं नाही. यानं ते असा शोकात आला, भाऊ जेवढे जास्त जमले तेवढीच्या तेवढे लावून टाकला, 0 करायला जाऊ लागले. ही पांडवाची अशी अवस्था झाली महाराज. आणि दूध खेळताना कवड्या कोण टाकायचं हे काही ठरवलं नाही. नालायकपणा झाला पांडवांचा. सगळा खेळ त्यानं खेळला शकुनी मामानं. त्याला एक कारण आहे, अपर पडेल. शकुनी मामा का आला होता तर दुर्योधनाचा सत्यानाश करण्याकरता आला होता, पांडवाचा नाही. इतिहास सांगतो, थोडा लक्षात घ्या. या शकुनी मामाला 100 भाऊ होते, 100. दुर्योधन नावाचा जो भाचा आहे तो त्यांच्या आजुळात गेला होता, आणि वृत्ती दुष्ट असल्यामुळं सगळ्या मामाला कोंडून घातलं जेलमध्ये. कुलूपाची चाबी आपल्याकडे घेतला. त्याच्यापैकी शकुनी शहाणा होता, कुलूप तोडून बाहेर आला. आल्यावर दुर्योधन त्याच्यावर रागावला नाही, पण 99 मामाची वाट अशी केली, 25 दिवस जेलमध्ये ठेवलं, पाणी सुद्धा पाजलं नाही. तळमळ 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 करून सगळे 99 मामा मेले जेलमध्ये. दुर्योधन खुश झाला.
99 मामाला मारलं, एकच मामा उरला शकुनी नावाचा. त्या 99 मामाची बाती करताना कावळा पिंड घेत नव्हता. त्यावेळेस त्या शकुनीनं सांगितलं की भाऊ बंधू तुम्ही घोर करू नका, या दुर्योधनाचा सत्यानाश मीच करील. तेव्हा कावळा त्यांचा पिंड उचलला. विठ्ठला आणि मग शकुनी मामा जेव्हा दुर्योधनाच्या घरी आला तेव्हा त्याने सांगायचं भांजे हे ऐसा करू. बघितले आपण महाभारत. स्वतःच कवड्या उधळीत होता, दुर्योधनाच्या सत्यानाशाला कारणीभूत होता. आणि ज्यावेळेस दुर्योधनाची मांडी फोडली भीमानं, शकुनी नंतर मेला 5-10 मिनिटाला, पण शकुनी सांगितलं मेरा मेरा पूरा पूरा हो गया तय म्हणला. माझी इच्छा पूर्ण झाली आता दुर्योधनाचे 100 भाऊ मारल्यावर. जैसी करणी वैसी भरणी. म्हणून मी काय बोलत होतो की या पांडवांच्या घरी द्रौपदी तिचं वस्त्रहरण करण्याची बुद्धी झाली आहे पांडव हरल्यामुळं. काय लावायचं, द्रौपदीला लावलं डावावर. अनाड द्रौपदी खिंचके लाव, शकुनी सांगू लागला. कर्णाला वाट लागलं आज बघायला मिळाल पापीच. आणि पाप्याचं अन्न खाऊन भीष्माचार्यासारखे सुद्धा महान महान व्यक्ती रक्त त्याचं 40 दिवस काय 4 महिने जावं लागलं अर्जुनाचे बाण लागून. तर ते दुःशासन द्रौपदीला ओढत होता. द्रौपदी रजस्वला होती, स्पर्श करायला नको होता, पण धर्माची बाजू तिथं शिल्लक नव्हती. ओढत आणला आणि आणल्यानंतर ती द्रौपदी स्वतःला सावरत होती. भगवान परमात्मा होते जवळच, पण परमात्मा गेले नाहीत. आणि मग स्वतःला कळून चुकलं की आता मला आता सावरणं शक्य नाही. देवा कोठे गुंतला दौर के जराया, कोठे गुंतला दौर के जराया, कोठे गुंतला कोठे गुंतला वेळ कास गयाला विना, वेळ कास गयाला विना, दीनानाथ ब्रीद सावळी अपोले, दीनानाथ ब्रीद सावळी अपोले. अशी पाळी काय असते महाराज. कारण केले कर्म झाले तेच भोगाले. सीतेला रामाचा वियोग का घडतो, रावण का चोरून देतो सीतेला. बालपणामध्ये सीतेचा एक पक्षी ते रामकथा सांगायचे, सीतेला खूप आवडायचं. ते बायकोला लेकरांना पाखराला सांगायचं. पाखराची भाषा सीतेला कळत होती. सीतेनं त्या पाखराला आणून आपल्या बागेत ठेवलं, एक पिंजरा तयार केला आणि पिंजरा तयार करून ते रोज रामकथा ऐकायचे. पण बाहेर चरायला जाऊ द्यायचं नाही, हो दारच काढायचं नाही. रडायचे ते, लेकराबाळा काय खावं लागतं. तिथं व्यवस्था करते, त्याला उडाल्याविषयी समाधान नाही. बसून बसून कसं शक्य आहे, बीपी काय शुगर वाढून घ्यावं का मला ते पाखरं. त्यांना सोडल्यानंतर ही मादी गरोदर होती. कथा सांगितलं झालं, पण सीतेनं सांगितलं मादीला तुला जायचं नाही. तिनं म्हणले माझा पती कुठंतरी गेला, हो संकटात आहे, प्राण नक्की जातो काय वाटतं. मग 2 पिलं आहेत, ती मादी गरोदर आहे अंडे देणारी. आणि त्या मादीच्या डोळ्यातून पाणी येते. दार कसं मसं चोंचीनं उघडलं आणि बाहेरून आपलं शरीर टाकून पतीचं ध्यान करते. प्राण सोडणार
इतका त्या पाखराचा आवाज आला आणि नवरा आला समजून तिने फक्त डोळ्यानं उघडून बघितलं आणि प्राण सोडला. त्यावेळेस शाप दिला महाराज दोघांनी की तुलाही हेच घडल. सीतेला शाप दिला की तुलाही नवऱ्यापासून बाजूलाच राहावं लागेल. विठ्ठला द्रौपदीचा इतिहास तसाच आहे. द्रौपदीला दुःशासनानं का करावं तर द्रौपदीनं प्रतारणा केली होती, त्यांची हसली होती. त्या अंधे के बेटे अंधेही होते हे असं म्हणली होती. त्या मै सभेमध्ये गेल्यानंतर दुर्योधनाने पाणी असताना त्या सभेमध्ये सरळ गेला, पितांबर भिजला आणि पडला होता म्हणून ती हसली होती मोठ्यानं. आणि मग नंतर जेव्हा काच आहे तिथं पाणी समजून पितांबर वर केला त्यावेळेस तिनं म्हणली होती अंधे के बेटे अंधे होते. त्याचा परिणाम आता भोगावा लागला. कोणी असो आपण जे कर्म करावं त्याचं त्याला भोगावं लागतं. म्हणून त्या द्रौपदीची ही केस ओढण्याची पाळी आली आणि द्रौपदी थकली तेव्हा भगवंताला म्हणते कोठे गुंतला सी द्वारकेच्या राया वेळ का सखयाला वेला दीनानाथ ब्रीद सांभाळ्या फुले नको पाहू केले पाप पुण्य. त्यावेळेस द्रौपदीला जर म्हणली असते हृदय निवासिनम गोविंदम आगच्छ, हृदयातल्या परमात्मा प्रगट व्हा आणि मला सहाय्य करा, देव तिथंच प्रगट झाले असते. पण द्वारकेच्या म्हणली कुठं दूर बघितली परमात्म्याला. झालं महाराज रक्षण. मग काय केलं देवानं? कौरवी पांचाळी कैसी कौरवी पांचाळी तबे माझी आलीले, कौरवी पांचाळी तबे माझी आलीले, कौरवी पांचाळी तबे माझी आलीले. भागी लावली कौरवी पांचाळी तबे माझी आलीले, पटकन तिथंच पुढे जायचं नाही, कारण पुढे जाऊन ब्रेक मारला दुसऱ्या माणसाचा ऍक्सिडेंट होत असतो. विठ्ठल असं आहे. लक्ष थोडं पाठ करा. कौरवी पांचाळी सभे माझी गांजिली, आणली नाही बरं का, गांजिली वस्त्र हरणे कैसी वस्त्र झाली माऊली. भगवान परमात्मा आले, वस्त्ररूप धारण करून आले. त्याला अंबर रूप असं म्हणतात. परमात्म्याचा एक अवतार आहे. मग आता किती ओढावं काही करा. झालं महाराज लज्जा रक्षण झालं. द्रौपदी म्हणते देवा तुला माझी अशी फजिती व्हाव वाटली का रे? देव म्हणले मुळीच नाही. मग का असं झालं? तोच म्हणलीस ना कोठे गुंतला अशी द्वारकेच्या राया. मग त्या द्रौपदीनं आर्त भावनेनं किंकाळी सोडून हाक मारली. परमात्मा आला, द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं. मला इथं असा प्रश्न विचारायचा आहे, भगवंताने आपल्या मनानं रक्षण केलं की द्रौपदीने हाक मारल्यावर केलं? परमात्म्याने द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं. द्रौपदीनं हाक मारल्यावर केलं का मनाने येऊन केलं? हाक मारल्यावर केलं. म्हणून भगवान परमात्मा न सांगता त्यांचं काम केलं नाही, काम सांगितल्यावर काम केलं. विठ्ठल गजेंद्र नावाचा महाभारतातलीच कथा खूप उन्मत्त झाला होता. पाणी प्याय करता सरोवरावर गेल्यानंतर तिथं पूर्वजन्माचं वैर म्हणून मगरीनं पाय धरला. आणि मगरीनं पाय धरल्याबरोबर गंमत असे नक्रस्य स्थानमा साध्य शिवनापी परिभूयते. जो तो शत्रू आपापल्या ठिकाणी बलवान असतो. मर्तंगड कुत्रा असू द्या रस्त्याला शेपूट असं घालून निघून जातो, पण घरापाशी त्याच्या घरी जर मालकाच्या घरी असला हो ताकद काढून भोगतो ते, त्याला वाटते माझी जागा आहे. तसं ती मगर पाण्यातली अशी बलवान होते. त्या हत्तीचा पाय धरला आणि एवढा बलवान हत्ती पाण्यात ओढायला लागली. त्या हत्तीच्या शेपटाला सोन सासू बायको जावाई लेकी नातू सुना 1000 वर्ष झालं महाराज करवतप्राय. एवढा वर हत्ती यायचा, पुण्यामध्ये जायचा. हळून पुंगा निघाला. जावाई लोक सुरू केले, अहो हे कशासाठी करायचं? किती वर्ष गेले आमच्या लेकीचे लग्न, काही साखरपुडा शालांगती, काही सप्ताह कार्यक्रम कीर्तन काय आहेत की नाही आम्हाला? हो बरोबर आहे बरोबर आहे. मग कशासाठी करायचं किती दिवस? मग म्हणले सासूला विचारा, गजेंद्राच्या बायकोला. तिथपर्यंत आलं. गजेंद्राची बायको म्हणली मलाही तुमचं म्हणणं पटते, पण एकदा ओढून बघूत आले तर बरं झालं, नाही तर मग आता काय जे असेल ते असेल. म्हणून एकदाचा प्रयत्न केला. हत्ती पार वर आला वाटलं, पण मगरून एवढ्या जोरात ओढून घेतली. त्या बायकोनं गजेंद्राच्या बायकोनं शेपटाचं सोडून टाकली. सगळे सुटले बाजूला आणि एकटाच गजेंद्र तोंडात पडला मगरीच्या. आणि मग तिथं त्याला कळायला लागलं मस्ती तर जिरली महाराज सगळी बरं का.
आणि त्या मस्ती जिरल्यानंतर तो हत्ती काय त्याला त्याचा अनुभव सांगतो. काय म्हणतो? कळो येईल अंत काळी कळो येईल काळी प्राणयानाची वेळी प्राणयानाची वेळी राहती प्रत्येकाचा अनुभव घ्या मायबाप. कळो येईल अंतःकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. तुकोबाराची भाषा आहे. किती जरी कोणी मनुष्य असेल, माझी बायको फार प्रेमाची, मला सोडून खात नाही, माझा मुलगा मला बघितल्याशिवाय जेवत नाही, माझी मुलगी मला पाहिल्याशिवाय पाणी पित नाही, गैरसमज आहे आपला, गैरसमज आहे महाराज. एकदा बिमार पडून बघा तुम्ही. कोरोनात कळालं का तुम्हाला कोण कोण कोणाचे होते ते? अहो मड्याला अग्नी द्यायला गेले नाही तो कोणी पोरं, कोणी जाळून टाकले कोणाचे मडे. आपल्याला कोरोना लक्षात ठेवा दिला दाखला आपल्याला की कोण कोणाचे असतात ते. तसं त्या हत्तीची पाळी झाली आणि मग शेवटी स्वतःला सावरतो, विचार करतो मला सगळे सोडून गेलेत पण इथं जिवंत ठेवणारा कोणीतरी आहे, त्याला भगवान म्हणतात. तिथलं फूल घेतलं आणि वर टाकलं, परमात्मा आले. परमात्म्याने त्याचा पाय सुदर्शन चक्राच्या आधारानं सोडवला. ते मगर हसू लागले, देवा तू प्रत्यक्ष मला दिसलास, तुझं अस्त्र म्हणजे सुदर्शन मला भेटलं, माझा स्पर्श झाला आणि मी आपले नरकात राहू पाण्यात आणि तुझा हत्तीचाच उद्धार करतोस. बरं दुसरी गोष्ट असं, मला एकनाथ महाराजांचा अभंग पाठ आहे म्हणले, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. मग जर गजेंद्र तुझ्या दृष्टीनं संत असेल तर मी संताचा पायच धरला होता, दुसरं काय केलं? तात्पर्य अर्थ गजेंद्राचाही आणि त्या मगरीचा उद्धार केला. मला सांगायचंय काय की गजेंद्र जेव्हा प्राणांतिक वेदना होऊन अडकला गेला तेव्हा करुणा भाकली परमात्म्याची, परमात्म्याला हाक मारली आणि आपला स्वतःचा स्वार्थ म्हणून उद्धार करून घेतला. मग गजेंद्र जर भक्त असेल तर देव तिथं परमात्मा हाक मारल्यावर आला की मनाने येऊन काम केला, गजेंद्रानं हाक मारल्यावर. पुरे दोन उदाहरण. मग आर्तभक्ताच्या बाबतीत विचार केला असताना देवाची आर्तभाव न करुणा भाकायची, आपला स्वार्थ साधायचा, परमात्म्यापाशी राहायचं नाही, परमात्मा त्यांच्यापाशी राहिला नाही. विठ्ठल. दुसरा भक्त सांगितला गीतेमध्ये अर्थार्थी. त्या भक्ताचं वर्णन केलंय बिभीषण. मारुतीराय जेव्हा लंकेत जातात सगळे विचित्र विचित्र वर्णन केले नाथ महाराजांनी रामायणामध्ये, पुष्कळ रामायणामध्ये विचाराला. पण एक चांगलं वर्णन केलंय की तुळशी वृंदावन घरासमोर आहे, भगवंताचं नामस्मरण चालू आहे, असा तो बिभीषण आहे. कैकशी नावाची रावणाची आई आहे, तिच्या पोटी तिसरा मुलगा जन्माला हा बिभीषण आहे. पहिला रावण आहे, दुसरा कुंभकर्ण आहे आणि तिसरी जी आहे ते कैकशीच्या पोटी जन्माला आलेला बिभीषण आहे. तो अतिशय धार्मिक आहे, धर्मप्रवर्तक आहे, सत्शील आहे. पण रावणाला उपदेश केला त्यांनी, दादा हे खरं नाही रे, परस्त्री माते समान मानली पाहिजे आणि तिचा अभिलाषा करून आणलास, आजही परमात्मा तुला माफ करतील, सोडून दे. ते पटलं नाही. ज्ञान सांगायची गरज नाही, जातोस का इथेच उडवू तुला. बिभीषणानं विचार केला. आता बघा सूदने विचार काय केला की शरणागती केली बरी, पण मनातला संकुचित विचार कसा होता, व्यवहारी कसा होता बिभीषण. हे जर रावणाला मारलं रामानी तर आम्हालाही मारेल राम, कुंभकर्णाला मारेल, सगळे आमची राक्षस जाते नष्ट होईल आणि आमची एवढी लंका सोन्याची कोण घेऊन जाईल? राम. मग आमची वंश परंपरागत राजधानी रामाला कशी मिळू देईल मी? युद्ध करून तर मला घेता येणार नाही. म्हणून मग आयडिया करावी, एक युक्ती करावी की आपणच शरण जावं, म्हणजे आपली लंका आपल्याला राहील. भगवान परमात्म्याला तिथं कळून चुकलं. अंतरीची घेतो गोडी ही जोडी भावाची. त्या बिभीषणाच्या अंतःकरणातलं कळालं. परमात्मा युद्धाच्या ठिकाणी सुवेळाचळ पर्वतावर होते. मारुतीराय घेऊन येतात बिभीषणाला. तर तोपर्यंत परमात्म्याने ब्राह्मण वर्ग बोलावून मंत्रघोष सुरू केला, सोन्याचा मुकुट आणला आणि बिभीषण देवाच्या पाया पडतो तोपर्यंत रंकेचा राज्य घोषित करून त्याला लगेच मुकुट घातला. बिभीषणाला आश्चर्य वाटलं.
की मी काय संकल्प केला की माझ्या मनातलं कसं देवानं ओळखलं असेल. बिभीषण लाजला, शर्मिंदे झाला. मग मला सांगा, भगवान परमात्म्याने मुकुट घातला बिभीषणाला, बिभीषणाची अंतःकरणातली इच्छा म्हणून का मनात घातली? अंतःकरणातली इच्छा देवाला ओळखत होती, पण बिभीषणानं आपल्या अंतःकरणात इच्छा निर्माण केली की हे लंकेचं राज्य माझं मला मिळावं. हे मनातली इच्छा केल्यामुळं देवाने त्याला मुकुट घातला. विठ्ठल. दुसऱ्या भक्ताचं लक्षण सांगितलंय. अर्थ भक्ताचे 2 बघितले आपण. आता दुसरा भक्त चालू आहे, अर्थार्थी. मग त्या बिभीषणाचं काय झालं की लंका रावण म्हणजे नष्ट झाला. लंका बिभीषणाला दिली. बिभीषणाने विनंती केली, देवा 1 दिवस कवेना लंकेत प्रवेश करा आणि मग नंतर आमच्या घराला पाय लावा. ते काय वासुदेव महाराज होय का प्रत्येकाच्या घरी पाय लावून यायला? रामानं सांगितलं अजिबात येणार नाही. सुवेळाचळ पर्वतावरून राम प्रभू लंकेत उगं तुझी बाथरूम कशी आहे म्हणून बघायला गेले नाहीत. देव तिथे क्षणभर थांबले नाहीत, युद्ध करून वापस निघून गेले. मग त्या बिभीषणाला लंका दिली, पण बिभीषणाच्या घरात थांबले नाहीत. भगवान परमात्मा त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम केला. म्हणून अर्थभक्त असो की अर्थार्थी भक्त असो, त्यांच्या घरी भगवान बघायला मिळत नाही. विठ्ठल. तिसरा भक्त आहे जनक राजा जिज्ञासू. एक पाय अग्नीत जळतो, एका पायाला दासदासी सेवा करतात. शुकदेवांना विचारला प्रश्न, राजा हे कसं खरं होऊ शकतं? एका पायाला ढण 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 आग लागली, जळतोय पाय, आणि एक पाय तुमचा दासदासी सेवा करतात, खरं कोणतं? त्याला उत्तर सरळ दिलं नाही. शुकदेवाला सगळी नगरी फिरायला लावली. लोकांना सांगितलं नगरी सजवा, सडे घाला, मंगलवाद्य वाजवा, आणि शुकदेव महात्मा आहेत, ब्रह्मवेत्ता पुरुष आहेत, त्यांची मिरवणूक करा. यथासांग सोनं, कपडे, लत्ते, आहेर सगळे द्या. आणि शुकदेवाच्या हातात तेलाची वाटी दिली आणि एक तलवार नागवी मारेकऱ्याला 2 इकडून दिल्या. त्या वाटीतलं तेलाचा थेंब जरी सांडला तरी शुकदेवाची मुंडी उडून टाका, राजाने आज्ञा देऊन टाकली. आता एवढे मोठे शुकदेव आहेत, पण इतक्या दमानं चाललं रस्त्याला, बँड बाजे वाजतात, मिरवणूक निघते, सोन्याच्या अंगठ्या सोन्याचे हार लोक उधळतात अंगावर, कशाकडेच लक्ष नाही मारा. वाटीतला थेंब सांडला की तलवार बसते. मिरवणूक आली वापस, एक थेंब सांडला नाही. परत राजाला प्रश्न केला, राजा की एक पाय अग्नीत जळतो आणि एक पायाला दासदासी सेवा करतात, कारण काय? जनक राजाने विचारलं की तुम्हाला अजून कळालं नाही? तुम्हाला आहेर किती मिळाले रस्त्यानं? किती अंगठ्यान किती लॉकेट मिळाले? शुकदेव मला कशाचं लक्ष आलं? शुकदेव अंगठ्याकडं त्या लॉकेटकड तेलाचा थेंब सांडला की तलवार पासून मुंडक उडते. तेच आहे म्हणजे माझ्या जीवनामध्ये. आपला घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. रात्रंदिवस काळ वाट बघतो, म्हणून काळाच्या ताब्यातलं शरीर त्याच्या ताब्यात जळते आणि आहे ते शरीराचा उपभोग दासदासी करतात. हे विचारल्यावर शुकदेवाला सांगणारे म्हणजे भगवान परमात्मा तिथेही त्यांच्याकडे जिज्ञासूकडे नाहीत. विठ्ठल. आता चौथे राहिले ते ज्ञानी भक्त, त्यांना काही मागायचं नाही. बरं, चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. चौथा भक्त ज्ञानी भक्त आहे, त्यांना काहीच मागायचं नाही आणि तो परमात्म्याला जाणून असतो, परमात्म्याशी सर्व समर्पित केला असतो. त्यांना देवा वाचून त्यांना जर विचारलं, झोपीत विचारलं तुम्ही कोणाचे आहेत, आणि सांगतात मी देवाचा आहे. तुम्ही आणि तुमचं कोण आहे? माझा देवच आहे, हे सांगणारे संत असतात. आणि आमच्यासारख्याला विचारलं तुम्ही कोणाचे? मी बापूदेव महाराजाचा. तुमचे कोण आहेत? पखवाज वाजलेलं पोरग माझा आहे. मी आणि माझं सांगणारे संत नसतात. विठ्ठल. म्हणून अशा संतांच्या घरी राहतो. मग उदाहरण काय आहे का? भगवान परमात्मा सर्व भाव करी, सर्व काम करी न सांगता. सर्व भाव म्हणजे किती भाव आहेत? 6 भाऊ 5 भाऊ. सर्व भावे. एका बाईला विचारलं, बाई गहू कसे आणले? म्हणजे पिशवीत आणले. अहो तसं नाही, कोण्या भावानं आणले? म्हणजे धाकट्या भावानं आणले. प्रश्न काय? गहू कसे कोण्या किमतीत आणले? पण प्रश्नाचं उत्तर असं जर दिलं तर कसं व्हावं माणसाला? दिवस गेला रात्र गेला तर नीट समाधान होत नाही ना. म्हणून गहू कसे आणले? पिशवीत आणले. कोण्या भावानं आणले? तर धाकट्या भावानं आणले. तर भाव शब्दाचा अर्थ असा अर्थ नाही. इथं सर्वभाव शब्दाचा अर्थ असा आहे की पहिला आहे देहभाव, दुसरा आहे जीवभाव, तिसरा आहे आत्मभाव आणि चौथा आहे ब्रह्मभाव. अज्ञानी लोक आपल्या देहालाच माझा म्हणतात, त्याला देहभाव म्हणतात. काही करा साहेब, आमचे ग्रस्त आहेत अतिशय जीवलक, नुसतं रक्त तपासलेलं एवढं रक्त काढलं, मायो दमान कडाओ, एवढी सुई इतके पितात, म्हणजे देहभावावरच आहे ते. अजून दुसरे जीवभावावर आहेत. काही झालं की लगेच पळत जायचं, संकट निर्माण करायचं, धावा धावा पळा पळा म्हणायचे. थोडे ज्ञानी आहेत, आत्मभाव आहे, मी स्वतः काहीतरी भगवंताचा आहे, ज्ञान संपादन झाल्यावर. आणि सगळं जगतच परमात्मा असे मानणारे ब्रह्मभावाचे आहेत.
पण चारही भाव परमात्मा कसे प्रगट करतो एखाद्या चरित्रातून सांगतो. विठ्ठल युद्धाचा प्रसंग आहे. अभिमन्यूला मारलंय सगळ्यांनी मिळून आणि मग अर्जुनाला भगवान परमात्मा एका बागेत घेऊन जातात. उद्याची युद्धनीती कशी करायची. ती बाग इतकी सुगंध आहे, मोगरान जाईन जुईन असे जे सुगंध सुटलाय. आता मुख्य काम काय, अभिमन्यू मारलाय, उद्याची युद्धनीती कशी करायची हे प्रश्न कुठे गेला की. पण अर्जुनाच्या मनात आलं इथं जर सुभद्रा असती तर, इथं जर सुभद्रा असती तर. असं मनात आल्याबरोबर भगवान परमात्मा रथावर जे चाबूक धरून आहेत ते गुप्त झाले परमात्मा. आणि तिथं सुभद्रा आली, रथाच्या खाली उभा टाकली, पदर घेतला. मालक नमस्कार करते. कोण तू? म्हणले मी सुभद्रा. सुभद्रे इथं कशी आलीस युद्धाच्या प्रसंगात? मालक मी पतिव्रता आहे ना. पतीची या व्रत काय अनुमता अनुसर्वणी पतिव्रता. पतीच्या मनात काय इच्छा ओळखून वागणारी ती पतिव्रता. देवाच्या मनात काय ओळखून वागणारा तो देवाचा भक्त. गुरुच्या मनात काय ओळखून काय आहे ते ओळखून वागणारा गुरुचा शिष्य. अन्यथा पाणी दे म्हणल्यावरती सौभाग्य होते. विठ्ठल तुमच्या अंतःकरणात इच्छा झाली म्हणून मी आले. सांगा काय? म्हणजे ये रथावर. सुभद्रेला रथावर घेतलं, सुभद्रेला आलिंगन दिलं आणि अर्जुनानं आपल्या बोटातली अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली आणि सांगितलं जा लवकर भाऊजी येतो आता जा. सुभद्रा गुप्त झाली, लगेच गेली की आले देव. रथाचा चाबूक घेतला हातात, सुरू झाला रथ. पण युद्धाची नीती ठरवायची सगळं विसरलं. ते अर्जुन त्याच तंद्रीमध्ये. बस सुभद्रा आली होती, किती दिवसांतर भेटली, काय आनंद झाला, काय आनंद झाला. देव म्हणले अर्जुना काय झालं रे? काही नाही देवा, तुम्ही आता कुठेतरी बाहेर गेलतात, सुभद्रा आली होती. खरं? अरे अर्जुना खोटं बोलतोस का रे? हे युद्धाचं क्षेत्र, इथं कुठं सुभद्रा? किती हस्तिनापूर राहिलं, कुरुक्षेत्र कुठं राहिलं? नाही ना देवा, तुमची शपथ आली होती. बरं बरं बरं, काय खून आहे? पण देवा मला कसं आश्चर्य वाटते, तुमच्या बोटातली अंगठी कशी आली तुमच्या बोटात? ते म्हणले कशी आली म्हणजे का मी जादूगार आहे काय? अरे साधारण गुरुला लोक भरपूर अंगठ्या करतात, मी तर कृष्ण म्हणते जगद्गुरु, मला कोणाही शिष्यानं घातली असेल, तुझं काय म्हणणं आहे? रथ सुरू झाला. अर्जुनानं सांगितलं देवा थांबा म्हणे. अर्जुना काय म्हणणं आहे तुझं? देवा ही अंगठी आता मी सुभद्रेच्या बोटात घातली होती, ती तुझ्या बोटात कशी आली? देव म्हणले मी काय जादू करतो? माझी चेष्टा करतोस काय तू? आणि तुला माहित आहे का मी तुला माफ केले? ते ज्ञानेश्वर महाराज लिहितात संन्यासित्वा होनी चोरून नेलीस माझी भगिनी. ही सुभद्रा नेताना संन्यास रूप घेऊन आलता अर्जुन. मग तुला काय आहे की नाही? देवा मला आहे हो, मी तुमची चेष्टा करत नाही, तुम्ही माझे गुरुच आहात. पण तुमची शपथ नाही, कोणती शपथ घालून सांगतो, या बोटातली अंगठी माझी आहे. कसं काय मग माझ्या बोटात आली? मग सुभद्रा आली होती, सुभद्रेच्या बोटात मी घातली, तुमच्या बोटात कशी आली? आता बराच वेळ चर्चा चालली. अर्जुन रडकुंडीला आला आणि देवाच्या पायावर नमस्कार घातला. देवा माझी क्षमा मागतो, म्हणले काय झालं सांगा, पण ही अंगठी माझी आहे आणि सुभद्रेच्या पोटात घातली. भगवंताला डोळ्यातून पाणी आसू आले आणि भगवंताने सांगितलं अर्जुना तू माझा प्राणप्रिय भक्त असल्यामुळं भक्तांच्या अंतःकरणात जी इच्छा होती ते मला तसं वागावं लागतं. तुला आता सुभद्रा आठवली, इतक्या दूर कुठं सुभद्रा नाही, तुझ्यासाठी मीच सुभद्रा झालो म्हणाला विठ्ठल. देहभावानं बायको होणं भगवंत झाला. संत सखुबाईच्या चरित्राचा थोडासा विचार सांगतो. सखुबाई ही कराड प्रांतातली आणि तिला लहानपणापासूनच भगवंताच्या पांडुरंगाच्या मूर्तीचा छंद आणि भजनाचा छंद. तिनं धुणं सोडलं आणि तोंडवर करून उधळत गेली म्हणली त्या दिंडीत. सांगायची पद्धत हे थोबाडवर करून गेली म्हणली त्या दिंडीत. आता हे सासू काय चांगली आहे का महाराज? तिनं काय ते धुणं तिथंच ठेवलं आणि गावाच्या बाहेर जे पडली गाठली महाराज दिंडी आणि तिथून सखूचे केस धरून फरफरत ओढत आणलो घरी. अंगाचे कातडे निघाले. काय म्हणत होती सखू त्यावेळेस? जळो माझे कर्म वाया गेली कटकट, जळो माझे कर्म वाया गेली कटकट, पैसे आले पैसे तट नाही आले पैसे तट भगवंताकडे ते बोलू लागले. जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊया मना, आयशे नारायणा. देवा मनाला धीर देण्याकरता काही सुचव रे देवा.
झालं आता माझं, तुझ्याकडे मला येऊ दिलं नाही सासवराशींना, पण मला तुझ्याकडे येण्याची प्रवृत्ती आहे, काय करू सांग. आता मज साह्य येथे करा, जळोत येथे उपजवती अंतर आहे दुसरा भंग. सायासाची जोडी माझे तुमचे पाय, आता मज साह्य येथे करावे देवा, तुझी घे सेवा सकळ गोवाने. असं म्हणल्याबरोबर देवाला हाक ऐकू गेली पंढरपुरामध्ये. आणि हनुमंतरायाला बोलला, मारुती तुला खूप दिवस झालं काही काम लावलं रे, मी राम अवताराच्या नंतर तुला कामच लावलं नाही. एकदा काहीतरी काम लावलं होतं मला भीमाचा गर्वहरण करण्याकरता. मग देवा सांगा ना, दास मारुती मी आता सेवेसाठी तयार आहे, काय काम. माझा एक भक्त नडला रे, त्याला पंढरपूरला येता येणं गेलंय आणि त्याला घेऊन येतोस का. मला आत्ता जातो. देवाने सांगितलं, मारुती थांब, माझी बदनामी होईल, सखूला घेऊन येशील आणि देवाबद्दलच लोक वाईट बोलतील, मला अगोदर सखू होऊन जाऊ दे. परमात्मा विटेवरला तिथं सखू म्हणून गेला आणि ही सखू तिकडे आली पंढरपूरला मारुतीच्या खांद्यावर बसून. तिने एकच विचार केला, एतोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. सखू गेली, भगवान पंढरीश परमात्म्याच्या पार डोकं ठेवलं, ते पुन्हा उठलीच नाही. द्वादशचा दिवस, सगळे गावचे बाजूचे शेजारचे टाळकरी जमले, पाहिलं आपल्या गावची सोन, काय भाग्यवान काय भाग्यवान. परमात्मा तिला असं गोंजायला लागला. तिची अंत्ययात्रा झाली, सगळे लोक गेले पौर्णिमेपर्यंत. आता इकडं कसं झालं, 20 दिवस अगोदर सखू आली होती घरला. हे सासू, आता हे सखू म्हणजे भगवान परमात्मा तिथं देहभावानं नवऱ्याबरोबर झोपत होता. जीवभावानं कसं करत होता, या सखूला गावातले लोक बघायला यायचे. हो, सखू दिसली रे दिसली, लोकांचे रोग कमी, व्याधी कमी, लेकरं थंड छान. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या घरीचं दरिद्र पळून गेलं 20 दिवसामध्ये. सगळे आनंदी झाले, समृद्धी झाली घरामध्ये. कोणी बिमार असलं आणि त्या लेकरू घेऊन आलं, सखूनं बघितलं की लेकरू लगेच तयार, डॉक्टरकडे यायची गरज नाही. हे जीवभावानं सेवा केली. आत्मभावानं सेवा कशी केली, सखूला बघावंच वाटू लागलं लोकांना. एक माणूस एक घरी राहायला गेलं, सारखं सखू सखू करून येऊ लागलं. बरं सासू, सखू जेवायला वाडगमाय, स्वयंपाक झाला का, पानं वाढून तयार म्हणाल ते पक्वांना, कपडे धुतले का, इस्त्री करून तयार. परमात्मा महाराज भगवान जिथे येतो तिथं रिद्धी सिद्धी दासी अंगणे झाडे, ते परमात्मा रिद्धी सिद्धी घेऊन येत असते. परमात्मा एकटा येत नसतो. आणि मग ते सगळं करू लागला परमात्मा. हे आत्मभावानं करू लागला, जीवभावाने आत्मभावानं. सगळ्यांना ते बघावं अशी गोडी लावून टाकली. सखू म्हणले, माफी मागते ग. कोणसा सासू म्हणली, बाळा सुनबाई माफी मागते ग, मी तुला केस धरून उडून आणले, मी किती कजाग आहे, किती वाईट आहे मी. सुन ती सखूबाई म्हणाली, नाही हो सासूबाई, माझंच कर्म खराब होतं, तुम्ही काही केलं नाही मला. असं 20 दिवस आनंदानं चाललं मला. काय गाव सुखी, सगळा परिसर सुखी. ही ब्रह्मभावानं सेवा केली, चारी भावानं सेवा परमात्मा करतोय. आणि मग गावचे जेव्हा लोक येतात दिंडीला गेले वारकरी, तेव्हा ते रडतात घरी अंगणात बसून. आणि अंगणात बसून राहिल्यावर सखूची सासू म्हणते, मिल्यानो काय झालं तुम्हाला भरल्यात घेऊन रडताळ, माझ्या भरल्या घरात रडायचं काय. म्हणले बाई, तेव्हा ती सखू बधी होती स्वयंपाकघरात. तिनं ऐकलं की या वारकऱ्याचं बोलणं. कोण होती सखू ती, परमात्मा पांडुरंग होती. म्हणली होती का सासून माझ्या घरी नांद म्हणून, नाही महाराज. त्या सखू करता स्वतःहून परमात्मा सगळी कामं करत होता. हे लोक सांगू लागले की द्वादशीला गेली, काय अंत्ययात्रा निघाली, केवढा मोठा थाट, काय परमात्मा स्वतः पितांबर झाकतो, स्वतः परमात्मा अग्नी देतो सखूला. हे सगळे लोक सांगू लागले. थोडी तिची राख आणली म्हणजे आम्ही लावायला. मग ते सखूची सासू बिघडली, पुन्हा पहिलीसारखी झाली. आणि त्यानं विचार केला, माय खरंच मेली तर खोटं नाही, घरात असं कसं घडते. जेवायला वाढ म्हणले की ताटं वाढून आणू लागली, कपडे धुतले म्हणले की इस्त्री करून आणू लागली. नक्की हे माणूस नवा भूत झाली, माझी सून पंढरपुरात मेली, इथं भूत झाली, भूत म्हणून घराच्या बाहेर पडली. झालं भगवान म्हणला, बरं झालं मला भूत म्हणलीस, आता राहण्याचा अधिकार नाही. आणि तुकोबाराय सांगतात, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या छोड पेलावी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, नाही आले परतोनी. महाभूतातला भूत परमात्मा आहे. तात्पर्य अर्थ, सखूच्या निमित्ताने भगवान परमात्मा सखू होऊन घरी येतात आणि सखूचा देहभावानं, जीवभावानं, आत्मभावानं, ब्रह्मभावानं सगळ्या जगाला सुखी करतात भगवान परमात्मा. तुकोबारा ते सांगतात पहिल्या चरणामध्ये, भक्त समागमे सर्व भावे हारी, सर्व भावे हारी. भक्त समागमे सर्व भावे हारी, सर्व भावे हारी.
एकनाथ सदनी माधवजी सर्व काम करीतो गंगेचे स्वकरे चंदन घासे गंगेचे पाणी कावडीने भरितो. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष भगवान परमात्मा राहिले. ओळखू दिलं नाही महाराज. गंध उगाळून द्यायचं, घट्ट करायचं आणि लावून कोण घ्यायचं कपडाला? परमात्म्यालाच. देव त्यांचं तेच. पाणी भरायचं. लांबचं नाही. आता 200 वर्षाखालचा इतिहास सांगतो. कंदकृती इथं माहीत आहे, तिथले श्रीधर महाराज. देगलूर आमचं मूळ गुरुपुरुष गुंडा महाराज आणि कंधार साधू महाराज. साधू महाराज आणि गुंडा महाराजांना राम जन्माच्या उत्सवाला ते श्रीधर महाराजांनी बोलवलं. हे आले त्या कंदकूरच्या मठात पाहिलं तर सीता मातोश्री अंगण झाडतात आणि प्रभू रामचंद्र प्रभू सडा घालतात पाठीमागं. गुंडा महाराजांना खूप राग आला. साधू महाराजाला कळून सांगितलं. बघा म्हणले, काय मूर्ख आहे श्रीधर, देवाला किती राबवतो म्हणले. गंगेच्या काठावर जाऊन बसले त्या ठिकाणी रुसून. श्रीधर महाराजाला कळालं नंतर की बाबा काय झालं. म्हणजे श्रीधरा तुझा फार अधिकार वाढला का रे, देवाला किती कष्ट देतोस बघ. सीता मातोश्री अंगण झाडतात. पण ते श्रीधर महाराजाला कळालं नव्हतं. सीता मातोश्री अंगण झाडतात आणि रामप्रभू सडा घालतात पाठीमागं. एवढं कुठं अपराध करावा का? मग भगवान परमात्मा रामप्रभू गुंडा महाराजांना आणि साधू महाराजाला विनंती करून सांगतात, आम्ही करावं काय? देव म्हणतात आम्ही करावं काय? भक्तांच्या घरची कामं करू नये तर करावं कोणाच्या घरची सांगा ना. श्रीधर महाराजाला कळालं सुद्धा नाही, सांगितलंही नव्हतं महाराज काम. तिथं येऊन परमात्मा राहतात. असा अनेक आपल्याला इतिहास बघता येतो. नाथ महाराज एकदा आंबेजोगाईला गेले कविंद मुकुंदराजाला बोलायला. तिथं दत्तात्रय प्रभू बरं सोंगट्या खेळत पत्ते खेळत बसायचे यांनी. आणि मग नाथ महाराज आल्यावर दत्तात्रय प्रभू लाजून निघून गेले. तर ते मुकुंदराज काय म्हणतात, नाथा तुमचा अधिकार कमी पडला हो. दत्तात्रय प्रभू माझ्यावर आता सोंगट्या खेळत बसले होते, तुम्हाला बघून गेले निघून तुमच्या अगोदरच. तुमचा अधिकार नाही म्हणजे दर्शन घ्यायचा. नाथ महाराज म्हणले अधिकार प्राप्त करून द्या, पण माझ्या घरी या षष्ठीला. नाथ महाराजांच्या घरी गेले, पण भगवान दत्तात्रय पाहिलं तर तिथं झाडून काढू लागले होते. या मुकुंदराजाला वाटलं की मीच मोठा समजत होतो, पण काय अधिकार नाथ महाराजांचा मोठा आहे. देव तिथं झाडून काढले दत्तात्रय प्रभू. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, सर्व काम करी न सांगता ठोबार कुमार. हो बाबा, तुम्ही एवढं जीव सांगता की ज्ञानी भक्तांच्या घरी परमात्मा राबतो, न सांगता त्यांची कामं करतो. कुठं राहतो त्यांच्या घरी आम्हाला बघायला गेल तर तुकोबाऱ्यात दुसऱ्या चरणात सांगतो. कुठं राहतो मग आम्ही संत महात्म्यांची जर ओळख करून घेतली तर परमात्मा बघायचा कुठं बघावा. त्यांनी सांगितलं मुख्य स्थान त्यांच्या हृदयात राहतो. कारण परमात्मा व्यापक आहे आणि हृदय हे आकाश तत्वाचं असल्यामुळं आकाश तत्व हे व्यापक आहे म्हणून परमात्मा तिथे राहतो. आणि मग तुम्हाला जर दर्शन घडून दिलं तर बाहेर मूर्तिरूपानं परमात्मा राहतो. याचा अर्थ अंतःकरणात जे आहे ते जगात दिसतं बाहेर. अलग लक्षात. तुम्ही जर हिरवा चष्मा लावला
एक पोरगा म्हणलं बाबा चष्मे आले त्यानं जत्रेतून 2-3 लाल चष्मा आणला. बाबा आता मला लाल दिसायला सगळं. बरोबर दुसरा काढला. बाबा आता काळं दिसायला सगळं. मग पुन्हा दुसरा हिरवा लावला. बाबा तुम्ही आता हिरवट दिसायलात म्हणला. बापाला काय म्हणलं त्यानं? काय म्हणलं त्यानं बापाला? हिरवट म्हणलो. कशामुळं? चष्मा त्या रंगाचा. अंतःकरणात जी आपली इच्छा असते ना तसं जग दिसतं आपल्याला. कारण त्या सभेमध्ये धर्मराजाला विचारलं होतं, सांगितलं होतं एखादी तरी दुष्ट प्रवृत्तीचा माणूस बघा. धर्मराज वापस आलो, एकही दुष्ट नाही, सगळे सज्जनच आहेत. आणि दुर्योधनाला सांगितलं एक तरी चांगला सज्जन माणूस आण. दुर्योधनाने सांगितलं एकही भेटला नाही, सगळे दुष्टच आहेत म्हणले. अंतःकरणाची जी भूमिका आहे ते जग बाहेर दिसतं. म्हणून साधू संत महात्म्याच्या अंतःकरणात परमात्मा असल्यामुळं जगातला कोणताही पुरुष घ्या तुम्ही देव. मी आल्यावर विश्वावर पाटील हसलो. आम्ही बोलेलो नाही, देवानं बोललेलं. म्हणून आमच्याकरता तुम्ही देवच आहेत विठ्ठल. म्हणून जिथं राहतो ना परमात्म्याचं स्थान हृदयात आहे. आत हरी बाहेर हरी हरिने घरी कुंडले. संत महात्म्याला परमात्मा आत असल्यामुळं बाहेर सुद्धा हरी असतो. आणि आमच्यात आणि संत महात्म्यात फरक एकच आहे. आमच्या अंतःकरणात संसार असल्यामुळं कसलाय माणूस असो. मारुतीराज जेव्हा उड्डाण करतात, काळनेमी नावाचा राक्षस समोर आला होता, पण राक्षस वाटला नाही महाराज, साधू वाटला. कारण मारुतीराज साधू होते. आम्हाला मात्र असं वाटतं. आमच्या अनंत महाराज आठवले सांगायचे, 2 बाया चालल्या रस्त्यानं. इकडं जाणारी वेश्या होती, इकडं जाणारी पतिव्रता होती. पतिव्रता बाई पादर झाकून असं एवढं मोठं कुंकू मान खाली घालून चालली होती. इकडली वेश्या म्हणली काय नखरीवाली आहे ग, कसा पदर घेतली आणि कसं मान खाली घालून चालली. आणि ही वेश्या ही काय म्हणते, काय मोठं भारी कुंकुल आलंय, माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे. अंतःकरणाची भूमिका जास्तची वेगळी. तुम्ही संसारातच दबून असाल तर जग तुम्हाला मूर्खच दिसतं, जग तुम्हाला विषयी दिसतं. तुका मने शुद्ध नाही जो आपण दया त्रिभुवन अवघे खोटे, दया त्रिभुवन अवघे खोटे, दया त्रिभुवन अवघे खोटे. तुका मने ज्याचं शुद्ध मन आहे त्याला सगळं खोटंच वाटतं ना. आपल्या अंतःकरणात खोटी भूमिका असली तर जग खोटंच वाटतं. समोरचा माणूस खोटाच वाटतो. आपल्या अंतःकरणात बदमाश भूमिका असली तर जग बदमाशच वाटतं. आपल्या अंतःकरणात दुष्ट भावना असली जगाच्या दृष्टीने ते दुष्टच वाटतात. आणि आपल्या अंतःकरणात सज्जनाची भावना असेल तर जग सज्जन वाटायला लागतं. संत महात्म्याचा एवढाच गुण मोठा आहे. अंतःकरणात देव असल्यामुळं सगळा जगत दिसतो. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. त्यांची अवस्था अशी आहे, कुणीकडे बघा त्यांना परमात्माच भेटतो. गंमत एकदा काय झाली, एक गोपिका मथुरेला दही दूध विकायला गेली, पण तिचं परमात्माकडे सारखं लक्ष होतं. तर ती रडत बसली. तुकाराम महाराज भेटले तिला. तिला विचारलं काय झालं रडायला. मै भोली घर जाने बाट गोरस बेचन आये घाट. मी घरला जायचा रस्ता विसरलो, मी गोरस विकायला होते, मला रस्ता दाखवाल का. तुकोबाराय सांगितले हात धरते चल. निघाली पण पुन्हा थांबली. काय झालं. कहा पग डारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. तिने सांगितले पाय कुठं टाकू, देवच आहे ना सगळीकडे, देवावर पाय बसल ना माझा. तिची अवस्था झाली. हे संत महात्म्याचं लक्षण आहे. विठ्ठल मग भगवान परमात्मा न सांगता काम करतो. आणि तरी पण परमात्मा या भक्तांनी काहीतरी मागावं, काहीतरी मागावं, काहीतरी मागावं असं वाटतं. एक महात्मा महिन्याची पंढरपूरची वारी करायची. दशमीला परमात्म्याच्या म्हणजे चंद्रभागेला स्नान करून देवा दर्शनाला जायचे. पण त्या वारीचं वजन देवाला एवढं झालं, देवाने त्यांनी गेले की असं मान खाली घालायचे. देवाला विचारायचं का देवा. म्हणजे काय करू भक्तराजा, तू काही मागत नाहीस, तुझ्या सेवेचं वजन झालं मला फार. मग एक प्रसंग असा एका गावातून जात असताना, उदाहरण कांगठी गाव आहे, रस्त्यामध्ये एक बाई आली समोर, तरुण मुलगी. ती रडू लागली. म्हणले महाराज बाबा मला 15-16 वर्ष लग्न होऊन मूलबाळ होत नाही, त्यामुळं मला घरचे सुखानं जगू देत नाहीत आणि ह्यांचा त्रास सहन होत नाही, म्हणून मला स्वतःला आत्महत्या करून मरा वाटत नाही, कारण मी चांगल्या सदाचार संपन्न बापाची मुलगी आहे. काय करू सांगा. तिला उठवलं आणि तिला असं वरदान देऊन सांगितलं जा बाळा तू सुखी होशील. सुखी कशाने होणारी पोरगी, हिला लेकरू बाळ झालं तरच घरचे सुखी मागतील ना, जा सुखी होशील. एवढाच विचार केला. ती घरी गेली आणि मग परमात्म्याकडे दशमीला चंद्रभागे स्नान करून देवाच्या दर्शनात जातात. त्याशी भगवंतानं थोडी मानाशी वर केली. भक्तराया संतुष्ट झालो रे मी.
त्याने विचारलं, देवा मी आज 40 वर्षापासून वारी करतो, ज्या वेळेस येतो तेव्हा तू मान खाली घासतोच आणि आज थोडी मान वर केलीस, काय करणार? तुझ्या थोड्या सेवेमुळे तुझ्या ऋणातून थोडा बहुत उतराई होतो मी आज. जी तुला बाई भेटली होती तिच्या आजन्म तिला वांज राहणार, तिला मुलबाळ नव्हतं, पण तुझ्या मनासारखं होईल तू आशीर्वाद दिलास, तिला मुलगा द्यायचं काम मला लागलं आता, म्हणून तुझं भक्ताचं काहीतरी काम करण्याची मला संधी मिळाली, म्हणून थोडं वज हलकं झालं. विठ्ठल राका नावाची कुंभार होते, त्यांचे बंका नावाची बायको होती आणि वंका नावाची मुलगी होती. महाराज ते गाडगे बनवले, आपल्या सगळ्याला गोष्ट माहिती, आपला वेळ घेणार नाही मी, पण गाडगे बनवल्यानंतर ते वाळले आणि मांजरी त्याच्यात वेली. त्यांनी बघितलंच नाही, ते मडक्याचा आवा लावला आणि जेव्हा त्या मडक्याला आच लागू लागली गरम, तेव्हा पिल्ले म्याव 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 सारखं ओरडा लागले. यांच्या लक्षात आलं आता ते आवा बाहेर काढतात नाही, परमात्म्याला करुणा भागली, देवा ही सगळी जर पिल्लं जिवंत काढलीस तर पण आम्ही धंदा करणार नाही. आमच्यासारखे बैमान नसतात महाराज संत, आमचं बोलणं एक तर चाललं एक. संत महात्म्याचं बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले, जसं बोलणं तसं वागणं. मग ती मडकी भाजून निघाली, पिल्ले जिवंत निघाले. मग त्याने काय करावं, पुन्हा मडक्या धंदा करावं, कसं केला नाही महाराज. त्याने आलशर व्रत धारण केलं, आठवड्याला एकदा बाजारात जायचं आणि बाजारात सांडलेली ज्वारी मोठमोठ तिघानं वेचून आणायची. एक आठवड्याला 3 मुठीच्या कण्या करून खायच्या, 7 दिवस उपवास करायचा. पुढं ते सण होईना गेला म्हणून त्याने लाकडं विकण्याचा धंदा सुरू केला आणि लाकडं असे वेचायचे, कोणाची कुपाटी उपसायची नाही, एकावर एक पडेल लाकूड घ्यायचं नाही. शोधून शोधून 3-4 दिवस लागायचे होते 3 मुळ्या तयार व्हायला. रुक्मिणी माता देवाला विचारतात, देवा काय तुमचा निष्ठुरपणा हो, इतकं रात्रंदिवस तुमच्या भक्तीमध्ये लोक तल्लीन असतात तरी तेव्हा त्यांना अशी वाट कशी रे? रुक्मिणी माता विचारतात. देव म्हणले, रुक्मिणी मी रडतोय रडतोय सारखं भक्तानं मला काही मागावं म्हणून, पण मागतच नाहीत. मग मागत नसतील तुमचे भक्त पण दिल्यावर तर घेत असतील ना. ते काय वासुदेव महाराज का दिल्यावर घ्यायला मागणार नाही पण दिल्यावर सोडते का? देव म्हणले तेही करत नाहीत आमचे भक्त. म्हणजे बघू तर खरं, पण रुक्मिणी माता आहे का ब्राह्मणाच्या बाईचं सोंग, परमात्मा ब्राह्मण आणि हे एवढे अलंकार समोर टाकलेत रस्त्यात. पहिल्यांदा राका कुंभार आले मोळी घेऊन, पाहिलं चमचम चमकणारे सगळे दागिने दिसले. मनात विचार आला, आपण जे परमार्थ करतो वाया जाईल, बायकोचं लक्ष बसेल, मुलीचं लक्ष बसेल आणि हे जर सोनं उचललं तर आपला परमार्थ मातीमोर होईल. मोळी बाजूला टाकली, 2-4 ओंजळी माती झाकली त्याच्यावर. भगवंत म्हणतात, बघितलंच रुक्मिणी आहे आमच्या भक्ताचं आता कसं बघ. म्हणले खरंच देवा तुमचे भक्त माजुरीच गड्या काय झालं तरी. कोण म्हणते असे? रुक्मिणी देवाला म्हणते, बघा माझे भक्त कसे आहेत. कोण होता रुक्मिणीचा भक्त? परिसा भागवत होता. परिसा भागवत त्यानं परीस आणला होता. त्यानंतर मग ते पुढे जाऊन थांबले. बायको आली पाठीमागं बंका नावाची. तिनं विचार केला की मालक इथं थांबले, मोळी टाकले होते, मातीसाठी एक दिवसाला काय. तिनं बघितलं, अरे बापरे दागिने. रुक्मिणी माता म्हणतात आता नक्की घेईल, कारण बायाला दागिन्याचा मोह असतो. डुप्लिकेट कावना घालून लोकांची कावना मागून मौतीला जाताना घालतात बाया, असे दंडकडे वरे पायातले वाळे. मौतीला कोणी बघणार आहे का? पण ते बरं दिसणार म्हणून, कारण आमच्या गल्लीत आमची पाटलीन बाई मागून येत होती, बाई तुमचं गंटल द्याव, कशाला मौतीला जायचं, तसं बरं दिसणार नुसत्या गळ्यानं गेलेलं. मग ते रुक्मिणी माता म्हणल्या, बाई तर उचललीला मोह आहे तिला. महाराज त्या बंका तिनं म्हणली, काय नवऱ्याचं लक्ष, काय परमार्थ आमच्या नवऱ्यानं केला हो, मातीमूल झाला. अजून आमच्या नवऱ्याला दागिने हे वळत असू द्या, माझ्याबद्दल नसल. लहान लेकरू पाठीमागं पोरगी आली, तिला कदाचित मोह होईल म्हणून माती टाकले असतील. नवऱ्यानं 2 मंदिर टाकलं, तिने दुसऱ्या 2 टाकल्या, 4. आता रुक्मिणीला विचारला, रुक्मिणी आता माझाचा भक्त घेतलाच नाही पण तुझे भक्त कसे केले बाई? रुक्मिणी म्हणली, आश्चर्य आहे बाबा, कारण मला स्वतःला बाई जात असल्यामुळे मला त्या मोह याचा दागिन्याचा अलंकाराचा, पण हे घेतली नाही कशी गंमत म्हणले लेकरू घेईल. 2 जण जाऊन थांबले. वंका नावाची मुलगी आली आणि तिनं पाहिलं, बाप थांबला, आई थांबली, माती काय टाकली. माती काढल्यावर तिनं ते मोळीत टाकली, मोठमोठ्यानं बोंब ठोकली. हे ब्राह्मण रूपी जोडपं समोर आलं. मायबाप आले, काय झालं बाळ? काय ना म्हणले, माझ्या मायबापाचा परमार्थ नसून सत्यानाश झाला म्हणजे त्यांचा. त्यांना अजून सोनं माती वेगळं वाटते, काय करावं त्यांच्या परमार्थाला. कोण श्रेष्ठ असलं तर ती घातलं. असं त्यांचं जीवन आहे. भगवान सांगतो, मागण्याची वास पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देव रात्रंदिवस वाट बघतो भक्तांची, काही मागतील मागतील मागतील. मागत नसले, मनात जरी एखादी गोष्ट येऊन गेली तर देऊ काय, पण कधी भक्ताचं मागणं शक्य नाही आणि देवाची इच्छा पूर्ण झाली नाही. विठ्ठल कोण भक्त आहेत असे? तर मी आता सांगितले भाव कोणते? देहभाव 1, जीवभाव 2
आत्मभाव 3 आणि ब्रह्मभाव 4. हे चारही भाव देवाला समर्पण केले पाहिजेत महाराज. देवभाव समर्पण केल्यापासून तुमचा परमार्थात प्रवेश होत नाही. विनेकरी म्हणून उभं टाकायचं, पारेकरी म्हणून, आणि तोंडात मुरकुलं खात राहायचं, काय उपयोग आहे? भजनाला बसायचं, भजन चालूच, मध्ये चिवडा खायचं, नाही मिळत महाराज. परमार्थात प्रवेश मिळत नाही. तुम्हाला वाटेल जगाला फसवणं होईल तुमचं, पण तुम्हाला मिळत नाही. कीर्तन करता करता पाण्याच्या बाटली झाकण उघडू उघडू पाणी प्यायचं, जीव जाते का 2 तास तुझा? मला कोणाबद्दल बोलायचं नाही, पण मी बघतो रोज ते सर. कीर्तन करताना पाणी प्यायची काय गरज आहे तुम्हाला? आता बसलेल्या लोकांना तर लोक आणू पाहिजेत. आता कीर्तनला बसल्यात त्यांना किती कष्ट लागत असते बिचार. भागवत ऐकायला बसतात लोकांना पाण्याच्या बाटल्या ती आरडून आरडून मरते भागवतवाला. याचा अर्थ तुमचा देहभाव गेला नाही. पण पहिल्यांदा देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईला गवा तुका मने आनंद. म्हणून देह समर्पण करता आला पाहिजे. एक दुसरा आपला जीव. कोण दिला आपला जीव? आहे जेने हा दिला जीवदानम दयाचे करील मी भजन. ज्यानं भगवंतानं जीवदान दिलं आपल्याला, त्या परमात्म्याचा जीव परमात्म्याकडे समर्पित केला पाहिजे, आपला नाही महाराज. देह काळाचा आहे, देवाला समर्पित करून टाका, देव सांभाळील त्याचं. तुम्ही आपलंच विरोध बसता द्रौपदीसारखं, आपलंच राज्यारक्षण करायचं बसतो आपण, म्हणून देव येत नाही आपल्याकडे. आपण देवावर भार घालून टाका. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. देवावर भार घालून टाका. देह आपला नाही, परमात्म्याच्याच कामाला लावा. कीर्तन ऐकताना हात बांधून बसू नका. टाळी वाजवायचा प्रसंग आला का टाळी वाजवा देवा करता. कीर्तनाला घरून या, नाही तर चांगलं ऐकवायला म्हणून घरी गच्चीवर बसून ऐकू नका तुम्ही. आणि ऐकत असताल तरी न येता तरी धन्यवादच द्यावं लागेल तुम्हाला. अजून मला माहिती आहे गावची लोकसंख्या किती येते, पण मला वाटते बरे आले असतील. आज पहिल्या दिवशीपासून आले की 7 दिवस यावं लागते म्हणून लोक येणार काय काय गावामध्ये. पण कशा करता करायचं हे 8 तास सगळं महाराज? हे आनंद लुटाय करताय हो. आम्ही परगावचे येऊन आनंद लुटून घेऊन जातो, तुम्ही गावातल्यानी तसंच कसं बसता? आमच्यापेक्षा जास्त आनंद तुम्ही लुटला पाहिजे. विठ्ठल देहभाव समर्पित केला पाहिजे, जीवभाव समर्पित केला पाहिजे. आणि मी ब्रह्मा आहे असं ज्ञान झालं. नुसतं ज्ञान झालं की उपयोग नाही महाराज. ज्ञानोबा सांगतात, टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची अटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. भगवंताचं चिंतन करावं. मी ज्ञानी आहे समजू नये महाराज लोकांना. मी बला ज्ञान झालं, मी फार PhD आहे, मी हरिभक्त परायण आहे. लोकांना म्हणावं रे बाबू तुला मी शहाणा आहे, लोकांना म्हणावं तुला शहाणा. मी मूर्ख आहे, आपण मूर्ख आहे म्हणून गणे लोकांना तुला ठरवा मूर्ख आहेस की शहाणा आहे. म्हणून आत्मभावही देवाला समर्पित केला पाहिजे. आणि ब्रह्मभाव जो आहे ना, सगळं जगत परमात्मा आहे, हेही भावना परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित केली पाहिजे. तर परमात्मा आपल्या घरी नांदायला येतो. तुकोबाराय सांगतात, असेच भक्त ते करतात. शेवट तुका म्हणे देवा बाबा देवा पायी, 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 Wow.
दाखविणारा हृदयाला मोठी कोटी मोती उभा मोती भगवान परमात्म्याकडे हे महात्मे समर्पण करतात, जीवभाव समर्पण करतात, आत्मभाव समर्पण करतात, देहभाव समर्पण करतात, ब्रह्मभाव समर्पण करतात आणि एवढं करून त्याच्या मोबदल्यात देवाकडे काहीच मागत नाहीत, त्यांना भक्त म्हणतात आणि अशाच भक्तांच्या घरी परमात्मा राहतो. पहाटेच्या भजनामध्ये तिसऱ्या मालिकेमध्ये पहिला अभंग येतो. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया दाशी पुत्र कन्या विदुराच्या पक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासे चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेलविने सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास रूपू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या वेळा संगे ढोरे ओढी नामयाची जनी सवेवेची सेनी धर्मा घरी पाणी वाहे जाडी नाम्या सवे जेवी नवे संकोचित ज्ञानियाची भिंतांगे ओढी गवळियाचे घरी अंगे गाई वळी द्वारपाळ बळी द्वारी झाला अर्जुनाचे रथे होय हा सारथी भक्षी पोही प्रीती सुदाम्याचे एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी अंबर ऋषीचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडेवार घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराचे हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत का म्हणे माता धन्य त्याची विठ्ठला. भक्तिविजय ग्रंथ बघा, हे अभंग बघा, त्याच्या अगोदरचे नंतरचे मागे पुढे अभंग बघा. भगवान परमात्मा सजन कसायनं कधी बोललं नव्हतं, पण मांस विकू लागतो, नीच नीच काम करतो. चोखोबाराच्या बहिणीचं बळात्पण करतो परमात्मा. या चोखोबारानं सांगितलं, चोखोबाराच्या बायकोचं बळात्पण करतो बहिणीचं रूप घेऊन. चोखोबारानं सांगितलं होतं माझ्या बायकोचं बळात्पणाला देवा या म्हणून, न सांगता करतो. सर्व काम करतो, न लाजता करतो. महाराज भगवान परमात्मा लाज धरत नाही. परमात्मा कसं करावं म्हणून हे सगळं आतापर्यंत सांगितलं लौकिक आहे, तुम्हाला मध्ये प्रवेश करून घेण्याकरता. पण खरं संत महात्म्याचं कामच नाही महाराज. ते संत महात्म्याकडे काहीच काम नाही. कारण बोलून गेलो ज्ञान याचे ठाई काहीच करणे नाही. संत महात्म्याला काहीच गरज नाही. संत महात्मे आले कशा करता, संत महात्मे जगतात कशा करता आणि संत महात्मे उरतात कशा करता. संत महात्मे येतात येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. जगून काय करतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवे ते परोपकारे. आणि सगळ्या जगाचा उद्धार झाला संत महात्मे उरले तर ते सांगतात तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. जगाचं कल्याण व्हावं हेच संत महात्म्याकडे काम आहे. त्यांच्या अंतःकरणातली तळमळ आहे. संत महात्म्यांची तळमळ एकच आहे की जगातला सगळा जीव ना जीव उद्धार झाला पाहिजे. मग ते 4 पायाचा असो की 6 पायाचा असो की 18 पायाचा असो, रेडा असो की जड भिंत असो, सगळ्या जगाचा सगळ्या प्रवृत्तीचा विचार झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. हे संत महात्म्याचं ध्येय आहे आणि ते न सांगता परमात्मा करतो. तुकोबारा याचा एक सारांश गोळाबेरीज अशी आहे की भगवान परमात्मा संत महात्म्याचे काम सगळे करतो, न सांगता करतो. म्हणजे सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरता देवपणात न राहता संतांच्या घरी राबता होतो आणि संत सांगतील त्याचा सगळ्याचा उद्धार करतो. कारण उदाहरण असं आहे, इथं जर तुम्ही मोठी भारी पंगत घातली, मंत्री लोक आले, त्याच्यात माझाही नंबर ठेवला, महाराज म्हणून मला सोडलं. पण गंमत असे की त्या गेटला माझ्या पोरलाच येऊ देणार किंवा आणखी आमच्या अशोक पाटील येऊ दिलं नाही. पण मी शिफारस केली अशोक पाटील माझ्या येऊ द्या, त्यांना सन्मानानं बोलावलं जातं. तसं भगवान परमात्म्यापाशी संतानं सांगितलं हे माझं आहे म्हणजे की देव तसा लाड कौतुक करतो. नाही, ज्ञानोबा येतात माझी या भजनी आस्था तया ते मी माथा या ही वरी पार्था. माझी या भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. देव सांगतो माझ्या भजनात जो तल्लीन राहतो ना त्याला मी माझा मुकुट म्हणून डोक्यावर धारण करतो.
असं भगवान परमात्मा राबतो. तसं त्या संत महात्म्याची संगती आपल्याला व्हावी म्हणजे देव प्राप्त होतो. संतांच्या सद्गुरूंच्या संगतीशिवाय परमात्मा आपल्याला कळत नाही. म्हणून संतांची सद्गुरूंची संगती आपल्याला घडावी, त्यांची कृपा आपल्यावर व्हावी, त्याच्याशिवाय आपल्या जीवनाची सार्थक नाही. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संतांच्या संगती वाचून जगणं हे आपलं जगणं नाही. म्हणून जीवनामध्ये आपल्याला संत महात्म्याची संगती घडावी. म्हणून आमच्या भक्तगणामध्ये मुकुटमणी असलेले मारुतीराय, त्या भक्तांचं मंदिर एवढं सुंदर तुम्ही केलं. उपक्रमात बोललो श्रीमंत माणसं नुसत्या पैशानं नाहीत तर मनानं श्रीमंत आहेत. मनाची श्रीमंती दाखवून देवाला एवढं मोठं तुम्ही स्थान दिलं. भगवान तुम्हाला कमी करणार नाही, तुमचं कल्याण हो असं चिंततो आणि थांबतो. ज्ञानेश्वर भार घालतो, वज घालतो, विनंती करतो. उद्यापासून कीर्तनात ज्या वेळेस असं भजन होईल त्यावर टाळी वाजवजा. कारण काय आपल्या हातावर रेषा असतात, त्या रेषा मंगलमयी खूप कमी असतात. म्हणजे शुभकारक रेषा, त्यामध्ये तुमच्या आयुष्याची रेषा आहे, धनाची रेषा आहे, बुद्धीची रेषा आहे, तुमच्या विद्वत्तेची रेषा आहे, फार कमी असतात अशा. पण वाईट वाईट रेषा जास्त असतात आणि त्याचाच ऊत आलेला असतो रेषेचा. ते रेषा त्रास देतो आम्हाला संसारामध्ये, दुःखी करतात, दरिद्री करतात, भांडणं लावतात, संकट निर्माण करतात. मग आम्ही त्याच्यामुळे गोंधळून जातो. कशाला हात बघितला की सगळ्यात भविष्य मोठं हस्तरेषाच आहे. मग काय करावं त्याचा उपाय नाही. आता देवानं तर देऊन ठेवलेत रेषा, त्याला पर्याय एकच आहे की ज्या वेळेस भगवत चिंतनात जाताल त्यावेळेस मोठ्यानं अशी टाळी जर वाजवली आपण मोठ्यानं, तर ह्या ज्या आपिशी रेषा आहेत ना त्यांचे तोंडच बंद होतात, त्यांचे डोळे आंधळे होतात. आणि जे चांगल्या रेषा आहेत ते उंटून वर येतात. हे माझ्या पदरचं सांगत नाही. वासुदेवे वाहून टाळी, वासुदेवे वाहून टाळी, पातके गेली अंतराळी, पातके गेली अंतराळी, वासुदेव वनमाळी, हे वासुदेव करू ब्रह्मा मेळी, वासुदेव हरी, वासुदेव हरी, कृष्ण हरी, वासुदेवा ब्रह्म मेळी गा, वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव. आपण ज्या वेळेस भगवंताच्या नामाचा विठ्ठल विठ्ठलमध्ये गजर होईल, विठोबा रुक्मा होईल, त्यावेळेस टाळी वाजवत चला. त्या टाळी वाजवल्यामुळं काय होईल, आपली पातकं सगळे भिवून अंतरात पळून जातील आणि परमात्म्याचं नामचिंतन केल्यामुळं पुण्य होईल, पाप निघून जाईल. आणि दुसरी गोष्ट आयुर्वेदिक शास्त्रामध्ये विचार सांगितला, रक्ताभिसरण सुरळीत होईल तुमचं. बीपीच्या गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही, ब्लड सर्क्युलेशन आपोआप होईल. हाही फायदा आहे. म्हणून कीर्तनात आल्यानंतर टाळी वाजून भगवंताचं भजन करत चला. बोला चला. चालेल. विठ्ठल जय जय, जय जय